विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. चांगला रिझल्ट कुणाला नकोय? सगळ्यांना पाहिजे. प्रॉब्लेम कुठं येतोय? मी सांगतो, व्यवस्थित लक्ष द्यायचं. 2013 पासून बोर्डचं टाइम टेबल काहीही चेंज झालेलं नाहीये. सेम टू सेम टाइम टेबल. म्हणजे काय होतं, की पहिला पेपर असतो इंग्लिशचा. नंतर 5 दिवस तुम्हाला सुट्टी मिळते आणि मग पेपर असतो फिजिक्सचा. 5 दिवस सुट्टी. त्याच्यानंतर 1 किंवा 2 दिवसाची सुट्टी आणि केमिस्ट्री. त्यानंतर एकच दिवसाची सुट्टी आणि मॅथ्सचा पेपर असतो. म्हणजे केमिस्ट्रीच्या पेपरला आणि मॅथ्सच्या पेपरला जास्त सुट्ट्या नसतात बोर्डच्या एक्झाममध्ये. पण फिजिक्सला किती? 5 दिवस. ते पण कधी? जर तुमचा मराठी, हिंदी किंवा संस्कृत नसेल तर. ऑब्व्हियसली हे 3 सब्जेक्टमध्ये येणार आहे. म्हणजे जर तुमचा मराठी किंवा संस्कृत किंवा हिंदी सब्जेक्ट नसेल, तर गॅरंटीनं हे 3 पेपरचे 3 वेगळे दिवस तुम्हाला सुट्ट्या तर मिळाल्या. त्याचमध्ये एखादा रविवार, शनिवारी येतोय म्हणून आपण एखादी सुट्टी येते गव्हर्नमेंट हॉलिडे. अशा रीतीनं ठरलेला पॅटर्न आहे. 5 दिवस सुट्टी असते. पण 5 दिवस सुट्टी इंग्लिशच्या पेपर नंतर आणि पेपर कोणता रे हा? फिजिक्स. तर एवढा अवघड जातो मुलांना पेपर, एवढा अवघड जातो कारण जमतच नाहीत न्यूमेरिकल्स. बरं डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश लॉज, लॉजवर बेस्ड न्यूमेरिकल याचं वेटेज जवळ-जवळ 40-45 मार्काचं असते. ओके. पण आम्हाला ते सगळं जमतच नाहीये. सगळे टॉपिक एकदम होत नाहीयेत. 5 दिवसाची सुट्टी असून पण होत नाही. कारण काही मुलांचं कुठं चुकतं माहितीये का? ते असा विचार करतात, 5 दिवस सुट्टी आहे का? चला 1 दिवस केमिस्ट्री घेऊया, 1 दिवस मॅथ्स घेऊया आणि 3 दिवस फिजिक्स घेऊया. होईल की 3 दिवसात फिजिक्स? नाही होत. मग काय केलं पाहिजे? मग उपाय आज मी तुम्हाला सांगतोय. आजचं शेड्यूल. आजच्या शेड्यूलमध्ये तुम्हाला फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये डी मी प्रोव्हाईड करतोय. डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम म्हणूया आपण. प्रॉब्लेम्सची एक पी-डी-एफ प्रोव्हाईड करतोय असं मला यायचं होतं लक्षात घ्या. त्यात 50 ते 60 क्वेशन्स आहेत. सोल्युशन दिलेले नाहीत. तुम्ही ते ट्राय करा आणि त्यातला डाउट्स मला विचारा. ओके. तुम्ही प्रयत्न करायचे ते सगळे क्वेशन सॉल्व्ह करण्याचा. ओके. मग त्याचबरोबर संघर्ष बॅचमध्ये सोल्युशनचा नेक्स्ट पार्ट मिळणार आहे. ऑसिलेशन क्रॅश कोर्समध्ये ऑसिलेशनचा नेक्स्ट पार्ट तुम्हाला मिळणार आहे लक्षात घ्या. डेली व्हिडिओ बघत राहायचा बॅकलॉग जरा सुद्धा क्रिएट नाही व्हायला पाहिजे. सम बेसिक कन्सेप्टचा वन शॉट व्हिडिओ तुम्ही जर पहिल्या दिवशीच कंप्लीट केला असेल, तर आजचा लोड काहीच नसणार आहे. मग तुम्हाला जास्त वेळ प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला दिलाच पाहिजे लक्षात घ्या. रोटेशनल डायनॅमिक्स तुम्ही खूप प्रॅक्टिस करून घेतोय ऑफलाईनमध्ये. म्हणजे बघा, नीट लक्ष द्या. पुस्तकातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत. हे असले प्रॉब्लेम जवळ-जवळ 50 प्लस प्रॉब्लेम आहेत. ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. बरं त्याचबरोबर आपल्याला मला काय म्हणायचं आहे बघा, की आपण काय करतोय त्याचबरोबर वाय लर्न ॲप्लिकेशनमध्ये जे पी-वाय-क्यूज आहेत तेही सगळे सॉल्व्ह करतोय. म्हणजे असं जर केलं तर फिजिक्स सोपा जाईल आणि मला म्हणायचं आहे काय, की ज्याला फिजिक्स सोपा जातो त्याला केमिस्ट्री, मॅथ्स सोपा जातोच. पण ज्याला फिजिक्स इतका अवघड जातो मुलांना. मी तुम्हाला सांगतो, मी आतापर्यंत मुलांचे मार्क्स जे बघितले, 35 टू 45 मध्ये जवळ-जवळ 80 प्लस पर्सेंटेजची मुलं होती. म्हणजे 100 पैकी 80 पेक्षा जास्त मुलं अशी होती, की त्यांचा स्कोर ह्या दोघांच्या मध्येच आहे. 36 मार्क, 37 मार्क, 38 मार्क. मग हे यावर्षी टाळायचं असेल, तर न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला घ्या. रेग्युलर शेड्यूल तुम्हाला मिळतंय. रेग्युलर. ओके. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला रे बाळांनो, मोठी रिक्वेस्ट आहे. काय? की ही एक लढाई आहे लक्षात घ्या. याची तयारी रोज करायची आहे. म्हणजे बोर्डची लढाई आहे, मग बोर्डच्या वेळेस करू, नाही होणार. 10वीतला फरक समजला का नाही तुम्हाला 11वी-12वीतला? रोज अभ्यास केला तर होणार आहे. पण मी तुम्हाला सांगतो अतिशय इम्पोर्टंट काय होतंय मुलांच्या बाबतीत, की हेच कंप्लीट होईना झालंय. तर माझं म्हणणं काय बघा, आता तुम्हाला रोज 2 तास वेळापैकी 40 मिनिटं, 40 मिनिटं आणि 40 मिनिटं. 40 मिनिटं फिजिक्ससाठी द्या, 40 मिनिटं केमिस्ट्रीसाठी द्या आणि 40 मिनिटं मॅथ्ससाठी द्या. पण रोज 2 तास तुम्ही रिव्हिजनला द्या बाळांनो लक्षात घ्या. ओके. माझं टार्गेट सगळं देऊन झालंय. ओके. मी तुम्हाला सांगतो हे क्रॅश कोर्सचे व्हिडिओ आहेत ना, तुम्हाला आदल्या रात्रीच मिळतायत 9, 10, 10:30 पर्यंत. ओके. मग झोपायच्या अगोदर पण एखादं शेड्यूल कंप्लीट होऊ शकतं लक्षात घ्या. बरं उद्या तुम्हाला फक्त आणि फक्त 2च व्हिडिओ आहेत. मग अगोदरचा बॅकलॉग कव्हर करायला पण वेळ आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, की मी तुम्हाला वेळ देणार आहे. भरपूर वेळ देणार आहे. पण मी तुम्हाला सांगतो, की आपल्याला रिझल्ट लावायचा असेल, तर सिन्सिअर बनावं लागेल लक्षात घ्या. आता हा व्हिडिओ बनवायच्या अगोदरच क्लासमधला एक ऑफलाईन मधला मुलगा आला होता. सुट्टी पाहिजे. म्हणलं, "काय रे?" मला कुठलंतरी एक फॅमिली फंक्शन सांगितलं. मग तो पाहिजेच का रे त्या फॅमिली फंक्शनला तिथं? एवढं इम्पोर्टंट आहे का? ऑब्व्हियसली घरातलंच लग्न असेल, तर जावंच लागणार ना. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल, तर कुठेतरी काहीतरी त्याग करावा लागेल. मी बघितलेत मुलं.
बघितलेत मुलं, एक दिवसही सुट्टी घेतली नाही मुलांनी अशी मुलं आहेत. आहेत, करतायत. 18-18 तास अभ्यास करणारी मुलं बघितलेत मी. हां, कंटाळा आला की घ्या ना सुट्टी. कंटाळा आला की म्हणजे रेस्ट घ्या. थोडंसं रेस्ट घ्या. दुपारी रेस्ट घ्या थोडीशी. पण मी अशीही मुलं बघितली की डाराडूर झोपायची दुपारी 2-3 तास. पुन्हा 4-5 वाजता उठलं की खेळायला जायचं. ओके. खेळून आलं की थोडं आवरलं, जेवलो की मित्र आहेत फिरण्यासाठी, एन्जॉय करतायत. ओके. आणि काय मग? काहीच करत नाहीत. मग यांचा स्कोर काय 35-35-35 होतोय. ग्रुप क्लिअर नाही. हाय रडगाणं नेहमीसारखं म्हणूया आपण. मग या गोष्टी नको आहेत मला. चांगला अभ्यास करूया आपण. ऑल द बेस्ट.